नमस्कार. आज आपण 53व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 53. नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. श्लोकाचा अर्थ: तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. कर्मे ही भगवंतांना अर्पण करणे हे अनन्य भक्तीचे एक अंग आहे. या अध्यायाच्या 55व्या श्लोकात अनन्य भक्तीचे वर्णन करताना भगवंतांनी स्वतः मत्कर्मकृत म्हणजे माझ्यासाठी कर्म करणारा या पदाचा प्रयोग केला आहे. 54व्या श्लोकात अशी स्पष्ट घोषणा केली आहे की अनन्य भक्तीमुळे माझे हे स्वरूप पाहणे, जाणणे आणि प्राप्त करणे हे शक्य आहे. म्हणून निष्काम भावनेने भगवदार्थ आणि भगवदर्पण बुद्धीने केलेली यज्ञ, दान व तप इत्यादी कर्मे भक्तीचे अंग असल्यामुळे भगवंतांच्या प्राप्तीची कारणे आहेत. मात्र ती सकाम भावनेने केल्यावर तशी होत नाहीत असे समजले पाहिजे. याचा अभिप्राय असा की वरील यज्ञादी क्रिया या भगवंतांचे दर्शन घडण्यास स्वभावतः समर्थ नाहीत. भगवंतांचे दर्शन प्रेमाने भगवंतांना शरण जाऊन निष्काम भावनेने कर्म केल्यावर भगवत कृपेनेच होते. या श्लोकात जी दुर्लभता सांगितली गेली आहे ती चतुर्भुज रूपासाठीच सांगितली गेली आहे, विश्वरूपासाठी नव्हे. जर याला विश्वरूपासाठी मानले गेले तर पुनरुक्ती दोष येतो. कारण पूर्वी 48व्या श्लोकात विश्वरूपाची दुर्लभता सांगितली गेली आहे. दुसरी गोष्ट, पुढील श्लोकात भगवंतांनी अनन्य भक्तीने आपल्याला पाहणे शक्य आहे असे म्हटले आहे. विश्वरूपात अनन्य भक्ती होऊच शकत नाही. कारण अर्जुनासारखे शूरवीर पुरुष भगवंताकडून दिव्य दृष्टी प्राप्त करूनही विश्वरूपाला पाहून भयभीत झाले. तर त्या रूपात अनन्य भक्ती, अनन्य प्रेम, आकर्षण कसे होऊ शकते? अर्थात होऊ शकत नाही. अशा प्रकारे आज आपण 53व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 54व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.